BSc 1 Mineralogy. Today's topic is physical properties of minerals. We have already studied different physical properties like color, streak, cluster, form, fracture, hardness, cleavage, specific gravity. Now we are going to learn these different properties of particular minerals. First mineral is orthoclase. It is a silicate mineral. सिलिकेट मिनरल याचा अर्थ त्याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते सिलिकेट टाईपचं आहे, म्हणजे SI आणि O टेट्राहायड्राचं शेअरिंग होऊन हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. मग एक सिंगल टेट्राहायड्रा असेल किंवा चेनच्या फॉर्ममध्ये असतील, सिंगल चेन असेल, डबल चेन असेल किंवा सायक्लिक फॉर्ममध्ये असतील, अशा प्रकारचं स्ट्रक्चर SiO4 टेट्राहायड्रा म्हणजे सिलिकेट स्ट्रक्चर, आणि अशा मिनरलला सिलिकेट मिनरल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचं केमिकल कंपोजिशन आहे KAlSi3O8. पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे आणि फेल्सपार ग्रुपचा हा मिनरल आहे. फेल्सपार ग्रुप हा ॲबंडंट असणारा ग्रुप आहे. फेल्सपार ग्रुपने क्रस्टचा, अर्थचं क्रस्ट म्हणजे वरचा जो सरफेस आहे त्याचा बराच भाग ऑक्युपाय केलेला आहे. त्या ग्रुपचा हा एक महत्त्वाचा मिनरल आहे. आता कलर ह्याच्यामध्ये जनरली ह्याचा कलर पिंक किंवा रेड असतो, पण याशिवाय पण कलरलेस, ग्रीन, ग्रे, येलो, व्हाईट असे कलर तो वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये दाखवतो. पण जनरल कलर जर बघितला ऑर्थोक्लेसचा तर पिंक किंवा रेड आहे. त्याच्यानंतर स्ट्रीक म्हणजे पोर्सलिन प्लेट असते, स्ट्रीक प्लेट म्हणजे त्याच्यावर आपण तो रब करून बघितला, त्याची स्ट्रीक जर बघितली तर ती व्हाईट आहे. त्याच्यानंतर त्याचं लस्टर जे आहे ते वरचा जो सरफेस आहे त्याच्यावर बघितलं तर व्हिट्रियस म्हणजे इट शाईन्स लाईक अ ग्लास, व्हिट्रियस या टाईपचा आहे. क्लिवेज प्लेन्स म्हणजे जर तो ब्रेक झाला आणि ब्रेक झालेल्या प्लेन्स म्हणजे क्लिवेजेस, त्या सरफेसवर जर बघितलं तर ते पर्ली म्हणजे मोत्यासारखं दिसतं. 2 सेट आहे त्याच्यामध्ये. हे इथं जे लिहिलेलं आहे ते डिटेल्स दिलेले आहेत त्या क्लिवेजचे. एवढे डिटेल द्यायची तुम्हाला गरज नाही आहे. 2 सेट्स ऑफ क्लिवेज एवढं म्हटलं तरी सफिशियंट आहे, म्हणजे 2 प्लेन्समध्ये तो ब्रेक होऊ शकतो. 2 सेट क्लिवेजचे याचा अर्थ अशा 2 विकनेसेसच्या प्लेन्स किंवा डायरेक्शन आहेत ज्या डायरेक्शनमध्ये तो इझिली ब्रेक होऊ शकतो. त्यामुळं क्लिवेज 2 सेट्स. त्याच्यानंतर डायफॅनिटी. डायफॅनिटी म्हणजेच ट्रान्सपरन्सी, ट्रान्सल्युसंट टू ट्रान्सपरंट, म्हणजे सेमी ट्रान्सपरंट किंवा पूर्णपणे ट्रान्सपरंट. त्याच्या प्युरिटीनुसार त्याची डायफॅनिटी ठरते. हार्डनेस आहे 6. मोहाज हार्डनेस म्हणजे मोहाज स्केल जे आपण बघितलं होतं हार्डनेसचं, त्या स्केलप्रमाणे 6 इतका त्याचा हार्डनेस आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे मराठीत आपण विशिष्ट गुरुत्व म्हणतो ते 2.55 to 2.63 इतका आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल सिस्टीम हा क्रिस्टलोग्राफीचा भाग आहे. कुठल्या क्रिस्टल सिस्टीममध्ये हा मिनरल तयार झाला ती त्याची क्रिस्टल सिस्टीम. एकूण अशा 6 सिस्टीम आहेत: क्युबिक, टेट्रागोनल, हेक्झागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक. त्यापैकी हा ऑर्थोक्लेस जो आहे तो मोनोक्लिनिक या सिस्टीममध्ये तयार होतो. प्रत्येक मिनरल जो आहे तो या 6 पैकी कोणत्या ना कोणत्या क्रिस्टल सिस्टीममध्ये तयार होत असतो. तसा हा ऑर्थोक्लेस मोनोक्लिनिकमध्ये तयार झालेला आहे. त्याच्यानंतर हे टेन्यासिटी वगैरे या एक्स्ट्राच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सिलेबसमध्ये नाही आहेत, तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत. टेन्यासिटी म्हणजे इझिली तो ब्रेक होऊ शकतो, त्यामुळे ब्रिटल असं वर्णन केलेलं आहे त्याचं. पार्टिंग म्हणजे क्लिवेज प्लेन्स सोडून दुसरे काही डायरेक्शन्स असतील किंवा प्लेन्स असतील विकनेसेसच्या तर त्याला पार्टिंग्स म्हणतात. हे जे दिलेलं आहे 100 हे क्रिस्टलोग्राफीचा पार्ट आहे. हा ॲक्सिसनुसार
जे वेगवेगळे फेस डिफाईन करतो आपण त्यानुसार हे पार्टिंग्स दिसतात. त्याच्यानंतर फ्रॅक्चर आहे ते अनइवन, मोस्टली अनइवन आहे. डेन्सिटी लो डेन्सिटी मिनरल आहे हा 2.55 to 2.63. आणि ऑक्रन्स म्हणजे हा मिनरल कुठं सापडतो तर जे ॲसिडिक रॉक आहेत, ॲसिडिक म्हणजे सिलिका रिच रॉक, हा सिलिका रिच मिनरल आहे. याच्या कॉम्पोजिशनमध्ये Si3O8 म्हणजे सिलिका दिसते आपल्याला. त्यामुळं हा मोस्टली ॲसिडिक रॉक्समध्ये ग्रनाईटसारख्या किंवा पेगमाटाईटसारख्या सायनाईटसारख्या ॲसिडिक इग्नियस रॉकमध्ये सापडतो. इग्नियस म्हणजे अग्निजन्य म्हणजे लावा किंवा मॅग्मापासून तयार झालेले खडक. तर हे तिन्ही इग्नियस रॉक आहेत. बेसल्टमध्ये सुद्धा कॅव्हिटीजमध्ये सापडतो हा आणि काही मेटामॉर्फिक रॉक्समध्ये सापडतो. त्याच्यानंतर त्याचे युजेस दिलेले आहेत. सिरॅमिक इंडस्ट्रीमध्ये ग्लास तयार करताना ॲब्रेझिव्ह म्हणून, हार्डनेस जास्त असल्यामुळं 6 म्हणजे तसं चांगला हार्डनेस आहे. ॲब्रेझिव्ह म्हणून, जेमस्टोन म्हणून काही व्हरायटीज वापरल्या जातात. हे त्याचे युजेस आहेत. आता दुसरा मिनरल आहे त्याच फेल्सपार ग्रुपमधला मायक्रोक्लेन. हा सुद्धा ऑर्थोक्लेससारखाच आहे. हा पण सिलिकेट मिनरल आहे म्हणजे SiO4 टेट्राहेड्रा ह्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आहे. ह्याचं पण केमिकल कंपोजिशन KAlSi3O8 हे आहे. फेल्सपार ग्रुपचाच हा मिनरल आहे. आता कलरच्या बाबतीत मायक्रोक्लेन जनरली ग्रीन कलरचा असतो, पण दुसऱ्या काही व्हरायटीज असतील किंवा काही इम्प्युरिटीज ॲड झाले असतील तर वेगवेगळे कलर दाखवतो. व्हाईट, ग्रे, येलोइश और ग्रेइश येलो, पिंक, ब्लूइश ग्रीन वगैरे, पण जनरली कलर त्याचा ग्रीन असतो. स्ट्रीक प्लेटवर रब करून बघितला तर स्ट्रीक व्हाईटच आहे. लस्टर जे आहे ते व्हिट्रियस म्हणजे जो सरफेस आहे तो ग्लाससारखा शाईन करतो, त्यामुळं लस्टर व्हिट्रियस. क्लिवेज 2 सेट्स आहे ऑर्थोक्लेसप्रमाणेच. ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. एकाच ग्रुपचे दोन्ही मिनरल असल्यामुळं 2 सेट क्लिवेज आहेत म्हणजे 2 डायरेक्शनमध्ये हा पण इझिली ब्रेक होऊ शकतो. त्याच्यानंतर डायफॅनिटी किंवा ट्रान्सपरन्सी म्हणजेच ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सल्युसंट. त्याच्या व्हरायटीनुसार आणि प्युरिटीनुसार एकतर तो ट्रान्सल्युसंट असतो म्हणजे काही प्रमाणात लाईट ट्रान्समिट होऊ शकतो किंवा तो पूर्णपणे लाईट ट्रान्समिट करू शकतो, ट्रान्सपरंट असतो. हार्डनेस जो आहे तो 6 to 6.5 मोहा स्केलवर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे ती 2.54 to 2.57 आहे. थोडीशी कमी आहे ऑर्थोक्लेसपेक्षा. टेनॅसिटी तशीच आहे. ब्रिटल पार्टिंग आहे त्याच्यामध्ये पण, म्हणजे क्लिवेज प्लेन्स सोडून इतर काही विकनेसेस असणाऱ्या प्लेन्स आहेत. विकनेसेस असणाऱ्या प्लेन्स म्हणजे तो ब्रेक होऊ शकतो तिथं. आणि हे पार्टिंग जे आहेत ते क्लिवेजपेक्षा वेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचं. पार्टिंग्स वेगळे आणि क्लिवेजेस वेगळे. क्लिवेजेस हे मिनरल तयार होतानाच तयार होतात, क्लिवेज डायरेक्शन्स. पार्टिंग जे आहेत ते मिनरल तयार झाल्यानंतर डिफॉर्मेशनमुळं तयार होऊ शकतात. फ्रॅक्चर अनइवन आहे. डेन्सिटी 2.54 to 2.57 आहे. त्यानंतर ऑक्रन्स जो आहे तो ऑर्थोक्लेससारखाच आहे. सिलिका रिच मिनरल असल्यामुळं सिलिका रिच इग्नियस रॉकमध्ये म्हणजे ग्रनाईट, पेगमाटाईट, सायनाईटमध्ये सापडतो. मेटामॉर्फिक रॉकमध्ये ग्रीन कलरचा मिनरल आहे त्यामुळे ग्रीनशिस्ट किंवा ॲम्फिबोलाइट फेसेसमध्ये सापडतो. सिरॅमिक इंडस्ट्रीमध्ये किंवा पोर्सेलिन जे तयार करतात, पोर्सेलिन प्लेट्स असतात, तर ते पोर्सेलिन तयार करण्यासाठी तो वापरला जातो. ग्लास आणि सिरॅमिकचे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी वापरला जातो. ऑर्नामेंटल यूज आहे त्याचे. व्हरायटी एक आहे ॲमेझोनाईट, ते ऑर्नामेंटल स्टोन म्हणून वापरला जातो आणि काही वेळेला ग्लास तयार करताना वापरला जातो. हा झाला मायक्रोक्लेन. हे दोन्ही होते फेल्सपार ग्रुपचे मिनरल. त्यानंतर आता तिसरा मिनरल आहे तो आहे क्वार्ट्ज. हा सगळ्यात ॲबंडंट असणारा मिनरल आहे, खूप कॉमन मिनरल आहे. मराठीत गारगोटी म्हणतो आपण. सँडपासून तयार झालेला आहे. सिलिका म्हणजे सँड. कॉम्पोजिशन आहे त्याचं SiO2 सिलिका डायऑक्साईड. त्यामध्ये सिलिकाचं प्रमाण आहे
46% आणि ऑक्सिजन आहे 53%. हा पण सिलिकेट मिनरल आहे, म्हणजे हा पण SiO4 टेट्राहेड्रा एकत्र घेऊन तयार झालेला मिनरल आहे. ह्याच्यामध्ये पण कलरमध्ये व्हेरिएशन दिसून येतं. प्युअर जो आहे रॉक क्रिस्टल तो कलरलेस असतो, किंवा क्रिस्टलाइज्ड ज्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये व्हाईट कलर दिसतो. इम्प्युरिटीज जर दुसऱ्या ॲड झालेल्या असतील तर तो ग्रे कलरचा दिसतो, किंवा स्मोकी क्वार्ट्ज म्हणतो आपण त्याला, त्याच्या ग्रे कलरमुळं. पर्पल व्हरायटी म्हणजे ॲमेथिस्ट असं त्याला म्हटलं जातं. येलो, ब्राऊन, ब्लॅक, पिंक, ग्रीन, रेड किंवा पिंक जी व्हरायटी आहे त्याला रोझी क्वार्ट्ज म्हटलं जातं. अशा काही व्हरायटीज त्याच्या दिसून येतात. त्याच्यानंतर स्ट्रिक जे आहे ते कलरलेस म्हणण्यापेक्षा स्ट्रिक आपण ह्याची घेऊ शकत नाही, कारण पोर्सलिन प्लेट म्हणजे स्ट्रिक प्लेट जे आहे त्याचा हार्डनेस 6.5 इतका असतो आणि क्वार्ट्जचा हार्डनेस 7 इतका आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्ट्रिक त्याची घेता येत नाही. स्ट्रिक ॲक्च्युली स्ट्रिक प्लेटचीच निघते, त्यामुळे स्ट्रिक ॲब्सेंट, कलरलेस म्हणण्यापेक्षा स्ट्रिक ॲब्सेंट असं म्हणलं तर जास्त योग्य ठरेल. त्याच्यानंतर लस्टर जे आहे म्हणजे शायनिंग ऑफ द सरफेस, विट्रियस म्हणजे लाईक ग्लास आहे. डायफॅनिटी जर रॉक क्रिस्टल असेल प्युअर फॉर्ममधला तर तो ट्रान्सपरंट असतो. इतर ज्या व्हरायटीज आहेत रोझी क्वार्ट्ज किंवा ॲमेथिस्ट त्या ट्रान्सलुसंट आहेत. क्लिवेज ॲब्सेंट आहे ह्याच्यामध्ये. अशा कोणत्याही प्लेन्स किंवा डायरेक्शन ह्याच्यामध्ये या मिनरलमध्ये तयार झालेल्या नाहीत, त्यामुळे क्लिवेज नन किंवा ॲब्सेंट असं लिहायचं आहे. मोहाज स्केलवर त्याचा हार्डनेस आहे 7. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.6 to 2.7. डायग्नॉस्टिक प्रॉपर्टीज म्हणजे विशेष ज्या आहेत वर्णन करून सांगण्यासारख्या किंवा वैशिष्ट्य जे आहेत ते आहेत कन्क्वायडल फ्रॅक्चर, म्हणजे सर्क्युलर किंवा सेमी सर्क्युलर लाईन्स ह्याच्या सरफेसवर दिसतात आपल्याला तो ब्रेक झाल्यानंतर. त्या टाईपच्या फ्रॅक्चरला कन्क्वायडल फ्रॅक्चर म्हणतो आपण. लस्टर जे आहे ते ग्लासी म्हणजेच व्हिट्रियस आहे आणि त्याचा हार्डनेस तो पण फेअरली गुड हार्डनेस आहे 7 म्हणजे. केमिकल कंपोजिशन SiO2. क्रिस्टल सिस्टीम जी आहे ती हेक्झागोनल, म्हणजेच हेक्झागोनल सिस्टीममध्ये हा मिनरल तयार होतो. ह्याच्यामध्ये 4 ॲक्सेस असतात, क्रिस्टलोग्राफिक ॲक्सेस. असे एकच सिस्टीम आहे ती म्हणजे हेक्झागोनल, त्याच्यामध्ये क्वार्ट्ज तयार होतो. आणि युजेस जे आहेत ते त्याचा हार्डनेस चांगला असल्यामुळं ॲब्रेझिव्ह म्हणून त्याचा वापर केला जातो. फाउंड्रीमध्ये जे सँड वापरली जाते ते सँड म्हणून ह्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर कास्ट तयार करण्यासाठी जेमस्टोन म्हणून ज्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सिट्रीन किंवा ॲमेथिस्ट त्या जेमस्टोन म्हणून वापरल्या जातात. आणि हा सिलिका ग्रुपचा मिनरल आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मिनरल आहे. आता ऑक्रन्स जवळजवळ तिन्ही टाईपच्या म्हणजे इग्नियस, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक तिन्ही टाईपच्या रॉकमध्ये क्वार्ट्ज आपल्याला सापडतो. सिलिका रिच असल्यामुळे म्हणजे सिलिकाच आहे क्वार्ट्ज म्हणजे, त्यामुळं ॲसिडिक रॉकमध्ये पर्टिक्युलरली तो सापडतो. ग्रनाईट, ट्रायोलाईट, पेगमाटाईटसारख्या. त्याच्यानंतर सँडस्टोनसारख्या सेडिमेंटरी रॉकमध्ये पण तो सापडतो आणि क्वार्ट्झाईटसारख्या किंवा काही नायसेस, शिस्ट ह्याच्यामध्ये पण तो आढळून येतो ॲबंडंट मिनरल असल्यामुळे. युजेस आता आपण बघितलेच, रबर, पेंट सारख्या इंडस्ट्रीमध्ये फिलर म्हणून वापरला जातो. फाउंड्रीमध्ये सँड म्हणून वापरला जातो. घड्याळं तयार जे करतो आपण, समय क्वार्ट्ज, अजंता क्वार्ट्ज असं वाचलेलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तो वापरला जातो. असा हा सगळ्या मिनरलपैकी एक महत्त्वाचा मिनरल आहे. आणि त्याच्यानंतरचा मिनरल जो आहे तो आहे हायपरस्थिन. हा हायपरस्थिन जो आहे तो पायरॉक्झिन ग्रुपचा मिनरल आहे. त्याचं केमिकल फॉर्म्युला किंवा केमिकल कंपोजिशन आहे Mgfe2+ ट्वाईस Si2O6. म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे आणि सिलिका आणि ऑक्सिजन म्हणजे सिलिकेट मिनरल आहे हा सुद्धा. ह्याच्यामध्ये सुद्धा SiO4 टेट्राहेड्रा
दिसून येतात त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये. सिलिकेट मिनरलच आहे हा पण. प्रॉपर्टीजमध्ये कलर जो आहे तो शक्यतो ग्रीनिश शेड त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते, ग्रीन शेड. पण इतर पण कलर काही वेळेला दिसतात, ग्रेइश व्हाईट, ग्रेइश ब्लॅक, येलोइश व्हाईट, ब्राऊन, असे वेगवेगळे कलर दिसून येतात. पण मुख्य कलर जो आहे तो ग्रीनिश आहे. क्लिवेज आहेत, 2 सेट आहेत क्लिवेजचे, म्हणजे 2 डायरेक्शन आहेत ज्यामध्ये तो ब्रेक होऊ शकतो. त्याच्यानंतर स्ट्रिक जी आहे ती ग्रीनिश व्हाईट स्ट्रिक आहे. स्ट्रिक प्लेटवर आपण घासून बघितलं तर ग्रीनिश व्हाईट स्ट्रिक दिसते आपल्याला. त्याच्यानंतर लस्टर जे आहे ते व्हिट्रियस आहे, जनरली व्हिट्रियस असते. काही वेळेला सिल्की म्हणजे सिल्कसारखे शाईन दिसून येते. फॉर्म जो आहे किंवा हॅबिट तो मॅसिव्ह आहे, मॅसिव्ह किंवा ग्रॅन्युलर, म्हणजे एकदम असं मोठा किंवा हार्ड टाईपचा असं मिनरल आहे. मॅसिव्ह फॉर्म म्हणायचं त्याला, किंवा ग्रेन्सने बनलेला असतो म्हणून त्याला ग्रॅन्युलर, असे ग्रेन्स दिसतात त्याला ग्रॅन्युलर म्हणतात. फ्रॅक्चर जे आहे ते अनइवन आहे, म्हणजेच खडबडीत आहे, सगळं इरेग्युलर सरफेस दिसतो आपल्याला. डेन्सिटी जी आहे ती 3.2 to 3.9 आहे, ॲव्हरेज डेन्सिटी आहे 3.55. डायफॅनिटी म्हणजेच ट्रान्सपरन्सी आहे, ट्रान्सल्युसंट टू ट्रान्सपरंट डिपेंडिंग अपॉन इट्स प्युरिटी. हार्डनेस जो आहे तो 5.5 to 6 इतका आहे. म्हणजे ऑर्थोक्लेजने ह्याच्यावर स्क्रॅचेस उठतात, त्यामुळे ऑर्थोक्लेजचा हार्डनेस आहे 6, त्यामुळे ह्याचा हार्डनेस 6पेक्षा कमी, म्हणजे साधारण 5.5 किंवा मॅक्झिमम 6 इतका आहे. ल्युमिनसन्स म्हणजे फ्लोरोसंट नाही आहे तो. फ्लोरोसन्स म्हणजे रात्री अंधारात चमकत नाही. हे सगळ्या ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत हायपरस्थेनच्या. आणि ऑक्रन्स जो आहे तर इग्नियस रॉकमध्ये सापडतो तो बहुतेक वेळा. नोराईट किंवा हायपरस्थेन रिच अँडेसाईट हे जे इग्नियस रॉक आहे त्याच्यामध्ये तो इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट म्हणजे हा मिनरल नसेल तर ते रॉक तयार होणार नाहीत. अशा प्रकारचं कॉन्स्टिट्युएंट जे मिनरल असतात त्याला इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट म्हणतात. तर इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट म्हणून या रॉक्समध्ये तो आपल्याला सापडतो. काही वेळेला मेटामॉर्फिक रॉक्समध्ये पण दिसून येतो. तर आपण 4 मिनरल आज बघितलेले आहेत, 4 मिनरलच्या फिजिकल प्रॉपर्टीज.